नमस्कार. शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षेमध्ये जो काही विविध सध्या बघा स्कोअर आलेला आहे प्रत्येक उमेदवाराला, तर त्या अनुषंगाने जो काही त्यांचा स्कोअर आहे तर तो भविष्यामध्ये जी 2025ची पदभरती होणार आहे शिक्षक पदभरती, तर त्या पदभरतीमध्ये त्यांचा नेमका या ठिकाणी कुठेतरी चान्स मिळू शकतो का, तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येक कॅटेगरीचे जे काही विशेष व्हिडिओ आहे ॲनालिसिस करून तर ते सध्या बघा बनवत आहोत. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण SC प्रवर्गासंदर्भात जो काही सेफ स्कोअर आहे तर तो सेफ स्कोअर नेमका किती असणार आहे, त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बरेचसे जे काही SC प्रवर्गाचा जो काही टॉपचा सध्या बघा उमेदवार आहे तो नेमका कितीचा असणार आहे, त्याच्यामध्ये महिला उमेदवारांची संख्या आणि ह्या ठिकाणी जे काही पुरुष उमेदवार आहे तर त्यांच्या संख्येमध्ये जो काही तफावत आहे तो देखील आपण बघणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये नेमकं किती मार्कापर्यंत तुम्ही बघा होप्स ठेवू शकतात ते देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष ह्या संदर्भात नेमकी स्पर्धा ह्या ठिकाणी कोणाची सर्वात जास्त असणार आहे ते देखील आपण वेगवेगळे जे काही या ठिकाणी माहिती आपण गोळा केलेली आहे, ॲनालिसिस केली आहे, तर वेगवेगळ्या चार्टच्या माध्यमातून इथं आपण बघणार आहोत. आणि लास्टमध्ये जो तुमचा सेफ स्कोअर आहे तर तो सेफ स्कोअर नेमका कितीपर्यंत ह्या ठिकाणी येऊ शकतो तो देखील आपण संपूर्ण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून SC प्रवर्गाचं बघा त्या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत जाईल. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे काही ऑल सध्या टेट परीक्षेमध्ये संपूर्ण जे काही 2025ची पदभरतीमध्ये किती उमेदवारांनी ह्या ठिकाणी क्वालिफाय केलं आहे, तर 2 लाख ह्या ठिकाणी 8,120 उमेदवारांची ह्या ठिकाणी 190चा जो काही हायेस्ट आहे आणि 0 मार्कापर्यंत हे स्कोअरमध्ये आपल्याला 2,08,120 एवढे उमेदवार पाहायला मिळत आहे. तर आपण आतापर्यंत जे काही वेगवेगळ्या ह्या ठिकाणी कॅटेगरी बघितल्या तर त्याच्यामध्ये आजच्या म्हणजे ह्या ठिकाणी बघा SC प्रवर्गाचं जे सध्या 31,621 उमेदवार जे आहे तर ह्या संदर्भात बघा संपूर्ण डिटेल्समध्ये ॲनालिसिस करणार आहोत. कारण SC प्रवर्ग आहे सर्वात जास्त जे काही उमेदवार होते तर ते OBC प्रवर्गाचे 1 नंबरवरती आपल्याला या ठिकाणी 66,000पेक्षा जास्त उमेदवार पाहायला इथं मिळत आहे, बरोबर. त्यानंतर 2 नंबरवरती जे या ठिकाणी जनरलमधले म्हणजे ओपन संदर्भात उमेदवार पाहायला मिळत आहे 2 नंबरला. त्यानंतर 3 नंबरला जे काही सर्वात हायेस्ट उमेदवार जे आहे तर ते SC प्रवर्गाचे आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आता SC प्रवर्गाचे इथं बघा संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे ते देखील आपण करणार आहोत. तर 31,621 उमेदवारांचं जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन बघा त्यांचा जो काही प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण मेल आणि फिमेलचं इथं बघा विभागणी जर केली तर एकूण ह्या ठिकाणी मेल जे आहे तर ते जवळपास 12,437 एवढे उमेदवार क्वालिफाय इथं झालेले आहे. त्यानंतर फिमेलचं जर आकडेवारी बघितली तर ह्या ठिकाणी बघा 19,184 एवढ्या महिला उमेदवार क्वालिफाय झाले. म्हणजे पुरुषांच्या बाबतीत महिलांची जी काही सध्या बघा आकडेवारी आहे तर ती मोठ्या प्रमाणात आपल्याला हायेस्ट इथं दिसत आहे. कारण OBC प्रवर्गाच्या महिलेनंतर या ठिकाणी SC प्रवर्ग असेल किंवा ओपनचे जे काही महिला असेल तर त्यांच्यामध्ये हायेस्ट ह्या ठिकाणी आपल्याला SC प्रवर्गाचे त्याच्यानंतर हायेस्ट उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे जवळपास 31,621 उमेदवार जे आहे तर इथं 3 नंबरच्या रँकिंगमध्ये जर कॅटेगरीचा विचार केला तर 3 नंबरच्या ह्या ठिकाणी रँकमध्ये आपल्याला हे उमेदवार सर्वात जास्त दिसत आहे. 1 नंबरवरती OBC आहे, 2 नंबरवर ओपन संदर्भात आणि 3 नंबर SC प्रवर्गाचे उमेदवार आहे. आता ह्यांचे ती 31,621 उमेदवारांमध्ये जर आपण ह्या ठिकाणी टॉपचा उमेदवार बघितला म्हणजे जो काही हायेस्ट उमेदवार आहे SC प्रवर्गाचा तर तो देखील तुम्हाला इथं बघा दाखवतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की सध्या SC प्रवर्गाचा जो हायेस्ट उमेदवार आहे तर तो हायेस्ट उमेदवार किती आहे 187 मार्काचा या ठिकाणी हायेस्ट उमेदवार आपल्याला पाहायला मिळतोय. आपला संपूर्ण टेट परीक्षेमध्ये 190 मार्काचा जो काही हायेस्ट उमेदवार या ठिकाणी असल्यामुळे आणि SC प्रवर्गाचा जर विचार केला तर 187 मार्काचा या ठिकाणी हायेस्ट उमेदवार आहे. आता ह्याच्यामध्ये जरी बघितलं तुम्ही तर महिलांची संख्या देखील टॉप 10मध्ये जर उमेदवार बघितले तर महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. आता महिला किती आहे ते देखील तुम्हाला इथं दिसते बघा. या ठिकाणी एक महिला झाली, त्यानंतर 2, 3, 4, 5 म्हणजे टॉप 10 उमेदवारांमध्ये महिलांची संख्या या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 5 ते 6 महिला पेक्षा जास्त महिला आपल्याला टॉपच्या रँकमध्ये पाहायला मिळत आहे. आणि जे मार्क आहे तर ते मार्क देखील ह्या ठिकाणी 187, 176, 174 त्यानंतर 173,
173, त्यानंतर 171, 171, 170, 170, 169 असे जे काही हायेस्ट मार्क आहे तर ते हायेस्ट मार्क घेऊन या ठिकाणी बघा क्वालिफाय झालेले आहे. आता एवढा सगळा डेटा जर आपण ह्या ठिकाणी एकत्रित केला तर ह्या चार्टनुसार तुम्हाला लक्षात येईल. तर जर आपण ह्या ठिकाणी 100% 31,000 जे आहे तर त्यापैकी 100% जर आपण इथं पकडले तर त्याच्यामध्ये 60% जवळपास जे आहे तर ते महिला उमेदवार ह्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहे. म्हणजे 31,600 ह्या ठिकाणी जवळपास 21 उमेदवारांपैकी टोटल जे काही महिला आहे तर त्या 60% महिला आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्यानंतर फक्त 39% मेल उमेदवार सध्या बघा या ठिकाणी 31,000मध्ये जवळपास 31,500 मेल उमेदवार जे आहे तर ते 39. म्हणजे इथं तुम्ही कॉम्पिटिशन जे असेल तर ते कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर फिमेल उमेदवारांचं जे कॉम्पिटिशन असणार आहे तर ते बघा या ठिकाणी SC प्रवर्गाचं सर्वात जास्त सध्या इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला रँक वाईज जरी इथं विचार केला तुम्ही तर तुमची रँक नेमकी जे मार्क आहे तर त्या मार्कामध्ये किती नंबरवर ह्या ठिकाणी येणार आहे ते देखील ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आता इथं जर आपण विचार केला तर 0 ते 20 मार्काच्या पर्यंत जे काही SC उमेदवार आहे तर ते 53 उमेदवार आहे फक्त. मग त्याच्यामध्ये 21 पुरुष 32 महिला, बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी जर आपण थोडं हायेस्ट वरती गेलो तर इथे जवळपास ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 81 ते 100 दरम्यान किती उमेदवार आहे 10,672 उमेदवार सध्या SCचे. 81 ते 100 दरम्यान 10,672 उमेदवार आहे. त्याच्यामध्ये पुरुष जर बघितलं आपण तर 4,192, महिला बघितल्या तर ह्या ठिकाणी 6,480 उमेदवार ज्यांना ह्या ठिकाणी 81 मार्कापासून तर 100 मार्कापर्यंत जे काही मार्क आहे तर ते मार्क इथं बघा एवढ्या 10,000 उमेदवारांना मिळालेले आहे. अजून त्याच्यावरती जर आपण इथे पुढे जर ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये इथं दिसतंय का ह्या ठिकाणी बघा 121 ते 140 दरम्यान किती आहे उमेदवार तर ह्या ठिकाणी 2243 म्हणजे 2,243. त्याच्यापैकी 881 जे आहे तर ते पुरुष उमेदवार आहे आणि 1,362 जे आहे तर ते महिला उमेदवार आहे. म्हणजे टोटल किती झाल्या तर 2,000 जवळपास जे काही उमेदवार आहेत तर त्यांचा स्कोर किती आहे 121 पासून तर 140मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर त्याच्यामध्ये जर अजून हायेस्टमध्ये आपण विचार केला तर जवळपास इथे जे काही टॉपच्या उमेदवारांमध्ये 161 ते 180मध्ये 44 उमेदवार आहे. म्हणजे हे जे 44 उमेदवार आहे तर ह्यांचं जवळपास सिलेक्शन जे आहे तर ते इथं फिक्स सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार. कारण हे टॉपचे उमेदवार असणार आहे. ह्यांचं जे काही मेरिट असेल तर ते मे बी ओपनमध्ये देखील ते क्वालिफाय त्या ठिकाणी करू शकतात जर का त्यांची TET CTET 60% घेऊन उत्तीर्ण असेल तर. आता इथं जर बघितलं तर खरी स्पर्धा बघा कुठे असणार आहे तर ह्या ठिकाणी जे काही रेंज आपल्याला इथं दिसते 141 ते 160 दरम्यान ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे 354. तर इथं बघा SC प्रवर्गाच्या जरी 400-500 ज्या वेकेन्सी जरी आल्या बरोबर संपूर्ण तरी देखील हे जे 41 पासून वरचे जे उमेदवार आहे जवळपास इथे 354 पासून तर हे वरचे उमेदवार तर हे उमेदवारांना 100% जी काही संधी असेल तर ती मे बी इथं या ठिकाणी यांना अवेलेबल होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकांचं गट क्वालिफिकेशन जे असेल तर ते वेगवेगळं इथं मे बी होऊ शकतं. तर त्यानुसार जे काही उमेदवार आहे तर ते सिलेक्शनाचे चान्सेस इथं सर्वात जास्त असणार आहे. आता खरी स्पर्धा नेमकी SC प्रवर्गाची कुठे असणार आहे तर जो काही ह्या ठिकाणी बघा रेंज आहे 121 ते 140. तर ह्याच्यामध्ये टोटल जे आहे तर हे 2200 उमेदवार, त्यानंतर इथे बघा 354 उमेदवार, त्यानंतर हे 44 आणि हा एक उमेदवार. म्हणजे इथं तुम्ही बघितले तर हे 400 उमेदवार तर इथेच होऊन जातात आणि ह्या ठिकाणी 2243 उमेदवार. म्हणजे जी काही स्पर्धा असेल ओरिजिनल स्पर्धा त्यांची तर ती ह्या ठिकाणी 121 ते 140 जे काही स्कोर आहे तर ह्या स्कोरमध्ये सर्वात जास्त स्पर्धा मे बी इथं असू शकते. कारण जरी तुम्ही ह्या ठिकाणी SC प्रवर्गाचं आरक्षणानुसार जे काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी आपण एक प्रकारे अंदाज त्या ठिकाणी लावू शकतो. 400-500 प्लस जरी वेकेन्सी आली तरी देखील जी काही सध्या बघा संधी असेल तर ती ह्या ठिकाणी 120 पासून जी काही रेंज आहे तर ती ह्या ठिकाणी मे बी कारण इथं उमेदवार सर्वात जास्त पाहायला मिळत आहे. मग ह्याच्यामध्ये परत जे काही क्वालिफिकेशननुसार जे सध्या बघा ह्यांची रँक जरी इथं असेल परंतु क्वालिफिकेशननुसार त्यांना जर त्यांच्या गटांमध्ये किंवा जो काही सध्या 1 ते 5 असेल 6 ते 8 असेल किंवा 9-10 असेल असं वेगवेगळ्या गटामध्ये त्यांचं सिलेक्शन होत असतं. तर ही जी काही सध्या बघा सेफ स्कोर असेल किंवा कट ऑफ असेल तर तो परत ह्या ठिकाणी 110 पर्यंत देखील ह्या ठिकाणी आपल्याला परत खाली घसरू शकतो. तर खरी जी स्पर्धा आहे तर ती स्पर्धा
हे जे काही 101 ते ह्या ठिकाणी 140 ह्या रेंजमधल्या उमेदवारांची इथं बघा असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये कॉम्पिटिटर खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर महिलांचं कॉम्पिटिशन सर्वात जास्त बघा इथं पाहायला मिळणार आहे. त्याच पद्धतीने इथं तुम्हाला एक दाखवतो की जे काही मार्क आहे तर त्या मार्कामध्ये सर्वात जास्त रेंजमधले उमेदवार कोणते आहे. आता ह्या ठिकाणी हा जो काही कलर आहे बरोबर, तर हा महिला उमेदवारांचा आहे आणि हा जो आहे तर हा पुरुष उमेदवारांचा आहे. तर आपल्याला सर्वात जास्त बघा 81 ते 100 ह्या मार्कादरम्यान सर्वात जास्त आपल्याला या ठिकाणी महिला उमेदवार पाहायला मिळत आहे. जवळपास 6,500पेक्षा जास्त उमेदवार इथं महिला उमेदवार ह्या रेंजमध्ये आहे. आणि जर पुरुष जर विचार केला तर 4,000 जवळपासचे उमेदवार आहे, तर ते 81 ते 100 दरम्यान पाहायला मिळत आहे बरोबर. आता जी काही सध्या अवेलेबल संधी आहे तर इथून जे हे उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे, तर ह्या उमेदवारांची जी काही सध्या कॉम्पिटिशन आहे तर त्या कॉम्पिटिशननुसार इथं एवढ्या उमेदवारांची जी संधी असेल तर ती संधी मे बी इथं मिळू शकते. आता त्याच्यामध्ये इथं जर आपण रेंजनुसार विचार केला तर आता इथले जे काही सध्या उमेदवार आहेत, हे जे कमी मार्क असलेले उमेदवार, तर ह्यांना मे बी जर वेकेन्सी कमी आली तर ते बघा ह्या ठिकाणी स्पर्धेतून बाहेर होतात बरोबर. आता ह्या उमेदवारांमध्ये जर समांतर आरक्षण असेल, म्हणजे माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग बंधू, हे जर उमेदवार ह्या ठिकाणी 2 डिजिटमध्ये असेल तर त्यांना मे बी इथं संधी मिळू शकते. परंतु सर्वसाधारणमध्ये जे काही उमेदवार आहेत तर त्यांना संधी त्या ठिकाणी कमी चान्सेस आहे. परंतु जी काही संधी अवेलेबल होऊ शकते तर ती संधी म्हणजे ह्या ठिकाणी इथून जे काही उमेदवार आहे 100 म्हणजे 120 पासून तर इकडचे संपूर्ण हायेस्ट असलेले उमेदवार. आता स्पर्धा जी असणार आहे तर ती स्पर्धा ह्या रेंजमधल्या उमेदवारांचे सर्वात जास्त पाहायला मिळणार, म्हणजे 100 ते 120 दरम्यान बरोबर. तर हे देखील ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. आता एवढ्या सगळ्या उमेदवारांचा जर ह्या ठिकाणी जर विचार केला तर जे काही सिलेक्शन असणारे उमेदवार म्हणजे इथले ह्या रेंजमधले उमेदवार, त्यानंतर 140 ते 160 दरम्यान हे देखील ह्या ठिकाणी बघा मे बी सिलेक्ट होऊ शकतात. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान देखील ह्या ठिकाणी सिलेक्शनाला जे काही चान्सेस आपल्याला पाहायला मिळणार. त्यानंतर 120 ते 100 ह्या ठिकाणी जे काही 100 दरम्यान 100 ते 120 किंवा 110 ते 120 दरम्यान जे काही उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांना जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते सर्वात जास्त इथं मे बी होऊ शकतं. आता हा संपूर्ण जर डेटा आपण इथं ॲनालिसिस करून जर इथं विचार केला तर सांगितल्याप्रमाणे 81 ते 100 मार्कादरम्यान जे काही SC उमेदवार आहेत तर ते सर्वाधिक उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः ह्याच्यामध्ये महिला ज्या काही उमेदवार आहेत तर त्या महिला उमेदवार सर्वात जास्त पाहायला मिळतात. त्यानंतर महिला उमेदवारांपैकी जे काही रेंजमध्ये सर्वात जास्त आहेत ते म्हणजे ह्या ठिकाणी महिला उमेदवार असल्यामुळे त्यांचा जो काही स्पर्धा आहे तर ती स्पर्धा देखील त्या ठिकाणी बघा वाढणार आहे. आणि त्यांचा जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ देखील सध्या हाय जाऊ शकतो, कारण महिला उमेदवारांचं त्या ठिकाणी जे काही सध्या महिला आरक्षण असेल किंवा मग ज्या महिलांचं सर्वात जास्त स्कोर आहे तर त्या सर्वसाधारणच्या ज्या काही वेकेन्सी असतात तर त्याच्यामध्ये देखील त्यांची त्या ठिकाणी बघा निवड होत असते. म्हणजे इथं कुठंतरी महिला उमेदवारांना सर्वात जास्त जी काही संधी आहे तर ती संधी सध्या असणार आहे. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा रेंजचा गट आहे तर तो ह्या ठिकाणी 1 ते 120 दरम्यान, तर ह्या रेंजमध्ये जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या बघा सर्वात जास्त जाऊ शकतो. म्हणजे इथं जो काही मेल वर्सेस फिमेल जर आपण ह्या ठिकाणी गॅप जर बघितला तर सर्वात जास्त गॅप जो आहे तर तो 81 ते 100 दरम्यान जे काही मार्क आहे तर त्याच्यामध्ये पाहायला इथं आपल्याला मिळत आहे. म्हणजे जो काही रेंज आहे कट ऑफ संदर्भात इथं जर ठरवायचं जर म्हटलं आपण तर तो ह्या ठिकाणी जवळपास 110 ते 120 दरम्यान जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा इथं मे बी जो काही चान्स आहे तर तो चान्स इथं होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा संपूर्ण जो काही डेटा ॲनालिसिस करून ह्या ठिकाणी जे काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर नेमका किती येऊ शकतो, कारण ह्याच्यामध्ये ज्या वेकेन्सी आहेत त्या वेकेन्सीसाठी आपण सर्वांनी बघा प्रयत्न त्या ठिकाणी करायला पाहिजे. कारण सर्वात जास्त जर वेकेन्सी आल्या तर मे बी कमीत कमी मार्क जरी असेल तरी देखील तो उमेदवार त्या ठिकाणी लागू शकतो. तर त्या अनुषंगाने आपण देखील प्रयत्नशील आहोत, आपण देखील प्रयत्न करतोय जेणेकरून संपूर्ण प्रवर्गाचे शिक्षक भरतीमध्ये जे काही वेकेन्सी आहे तर ते सर्वात जास्त बघा इथं यायला पाहिजे. तरी देखील आपण इथं जर अराऊंड 15,000 जरी वेकेन्सी या ठिकाणी जरी पकडल्या तर ज्या काही सध्या बघा 15,000 वेकेन्सी तर पकडल्या तर या ठिकाणी जो काही SC प्रवर्गाचा एक अंदाजित जो सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर ह्या ठिकाणी 110 ते 120 दरम्यान
ज्या उमेदवारांचा सध्या तरी स्कोर आहे तर ते उमेदवार जवळपास या ठिकाणी सेफ झोनमध्ये सध्या बघा आपण म्हणू शकतो, कारण संपूर्ण डेटा जर इथं एनालिसिस केला तर त्या डेटामध्ये सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर ते 101 ते 120 जो स्कोरमध्ये सर्वात जास्त जे उमेदवार आहे तर ते सध्या पाहायला मिळत आहे. म्हणून ह्याच्यामध्ये जो काही स्कोर आहे तर तो बघा 5 मार्क तुम्ही प्लस मायनस करू शकतात, कारण जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी जर जास्त आल्या, सर्वात जास्त वेकेन्सी आल्या तर ह्या ठिकाणी बघा संधी जी आहे तर ती सर्वात जास्त मिळू शकते. इथं जो स्कोर आहे तर त्या स्कोरनुसार कमी देखील या ठिकाणी बघा वेकेन्सी सध्या आली, जी काही वेकेन्सी जास्त आली तर कमी या ठिकाणी स्कोरमध्ये देखील उमेदवार इथं सिलेक्ट होऊ शकतो. आणि जे काही समांतर आरक्षणमध्ये उमेदवार असेल तर त्यांना कमीत कमी जरी स्कोर असेल, म्हणजे या ठिकाणी 100 किंवा 90 असे स्कोर असेल तरी देखील त्या उमेदवारांचं सिलेक्शन मे बी इथं होऊ शकतो. तर सध्या तरी हा SC प्रवर्गाचा जो काही डेटा आहे तर तो डेटा सध्या बघा ॲनालिसिस करण्यात आला आहे. त्यानुसार एक अंदाजित जो काही तुमचा सेफ झोन नेमका कितीपर्यंत असू शकतो, कारण 2022ची पदभरतीमध्ये जे काही सेफ झोन होते त्यानुसार देखील आपण ह्या ठिकाणी सांगण्याचा जो काही प्रयत्न आहे तर तो सध्या बघा केलेला आहे. आणि हे जे संपूर्ण ह्या ठिकाणी 31,621 उमेदवारांचा जो काही डेटा आहे तर त्या डेटानुसार इथं सांगण्यात आलं आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन SC प्रवर्गाची होती. तर महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तुमचं जर सेफ स्कोअर त्या ठिकाणी तुमचा रँकनुसार किती आहे तो देखील तुम्ही कमेंट करू शकतात. तुमचा सेफ तुम्ही त्या ठिकाणी आहात किंवा नाही ते देखील तुम्हाला सांगितलं जाईल. तर सध्या कमेंट करताना तुमचा जो काही स्कोअर असेल तो स्कोअर कमेंट करा. तुम्ही जर ह्या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये असेल ते देखील त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर तुम्ही जर 6 ते 8साठी जर पात्र असाल मग त्याच्यामध्ये तुमचं विषय नेमका कोणता आहे, सामाजिक शास्त्र, मॅथ, विज्ञान किंवा मग जे काही भाषा विषय ते देखील कमेंट करू शकतात. त्यानंतर तुम्हाला ज्या काही ह्या संदर्भात काही प्रश्न असेल तर ते प्रश्न देखील तुम्ही कमेंट करू शकतात. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय सध्या बघा दिला जाईल. तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. पुढचा व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीचा सध्या तुम्हाला अशा पद्धतीचा पाहिजे तर त्या उमेदवारांनी देखील कमेंट करू शकतात. नक्कीच त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू. तर आतापर्यंत आपण या ठिकाणी ST प्रवर्गाचा सेफ जो काही स्कोअर संदर्भात व्हिडिओ बनवला आहे, त्यानंतर OBC संदर्भात व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आपला SC संदर्भात होता. त्यानंतर तुम्हाला स्पेशल महिलांचं जे काही सध्या सेफ स्कोअर आहे, स्पेशल महिला ऑल कॅटेगरीच्या, त्याचा देखील व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर सध्या संपूर्ण अपलोड करण्यात आले, ते देखील तुम्ही बघू शकतात. आता नेक्स्ट व्हिडिओ नेमका कोणाचा पाहिजे तो देखील तुम्ही कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात माहिती दिली जाईल. समांतर आरक्षणाचा देखील व्हिडिओ बनवला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. तर एवढी सगळी माहिती ह्या ठिकाणी SC प्रवर्गाची होती. तर माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला जी काही बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण पदभरतीची या ठिकाणी गाईड केलं जाईल. आता याच्यामध्ये तुमचा स्कोअर जरी हायेस्ट असला परंतु तुम्ही जर प्रेफरन्स देताना त्या ठिकाणी चुकी केली तर तुमचा हायेस्ट असून देखील तुम्ही जे काही तुमचा जिल्हा असेल किंवा जो गट असेल तर तो तुम्हाला त्या ठिकाणी मे बी मिळणार नाही. तर प्रेफरन्स नेमका कसा द्यावा त्यासाठी देखील तुम्हाला योग्य ते काही मार्गदर्शन सध्या आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला करण्यात येणार आहे. त्यासाठी आवर्जून चॅनलला जोडलेल्या राहा, जेणेकरून तुम्हाला निवडीची संधी सर्वात जास्त तिथं बघा मिळू शकते. तर त्या अनुषंगाने देखील आपण मार्गदर्शन करणार आहोत. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.